पार्लरमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न हा की अरे तुम्ही तर एकदम बाहेरच्या पार्लरसारखंच पार्लरचा सेटअप केला आहे। प्लीज आणि छोट्या सेटिंग आणि बॉबी सुद्धा ह्यामध्ये ठेवू शकता, बऱ्याच गोष्टींसाठी यूज होतं, त्याच्यामुळे प्लीज थ्रो करू नका। आज कितीचा बिझनेस केला, उद्या कितीचा केला, असं मी सगळं ह्या डायरीमध्ये लिहून ठेवते, म्हणजे मंथ वाईज जर तुम्ही बघितलं तर ऑगस्ट 2023। तर हा आहे माझा एंट्रन्स, म्हणजे माझ्या हॉलमध्ये येताना एंट्री करतानाचा हा दरवाजा आहे। ही वॉलला मी वॉलपेपर लावून घेतला आहे फोटोशूटसाठी, कारण बऱ्याच वेळा फोटोशूट करावं लागतं, बॅकग्राऊंड छान असेल तर फोटो छान येतात। आणि राईटला आहे किचन, हा समोर आहे मास्टर बेड आणि माझं अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, किचनचं अटॅच 2 आहेत, मास्टरमध्ये वेगळं आहे आणि इथलं वेगळं आहे। आणि हा आहे माझ्या पार्लरचा पूर्ण व्ह्यू। नमस्कार, मी सायली कोड होम पार्लर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। खूप दिवसापासून हा व्हिडिओ बनवायचा होता आणि 2-3 माझ्या सबस्क्रायबरचे मेसेजही आले होते की ताई प्लीज हो पार्लर कसं आहे तुझ्या होम पार्लरचा टूर आम्हाला बघायचा आहे, कसं मी पार्लरचा सेटअप केला आहे, कसं ऑर्गनाइज केलं आहे पार्लर माझं। तर हा व्हिडिओ खूप दिवसापासून आणि ॲक्च्युली सबस्क्रायबरनी तर नंतर विचारलं, पण सगळ्यात यूट्यूबवर आधी मला पोस्ट हा व्हिडिओ करायचा होता, पण क्लायंट आपले जे ओकेजन्स मेकअप ह्या सगळ्या गडबडीमध्ये थोडंसं सामान इकडे तिकडे झालं होतं आणि गेले 2 दिवस झालं मी माझं पार्लर पुन्हा माझं पहिल्यासारखं सेटअप केलं आहे, प्रॉपर सगळं ऑर्गनाइज करून ठेवलं आहे, व्हिडिओ केला आहे। कारण मला डिटेलमध्ये तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही वस्तू कशा ऑर्गनाइज करायच्या। आता घरात पार्लर आहे, आपल्याकडं एवढे सेटअप नसतो प्रॉपर जो बाहेरच्या पार्लरमध्ये असतो, तरी पण त्यातल्या त्यातही आपण बऱ्यापैकी सेटअप कसा करू शकतो आणि कसं छानपैकी आपलं घरामध्ये पार्लर करू शकतो। रॅदर आज एक नवीन क्लायंट आलं होतं, तर आल्या जेव्हा त्यांनी फर्स्ट एंट्री केली पार्लरमध्ये, सगळ्यात पहिला प्रश्न हा की अरे तुम्ही तर एकदम बाहेरच्या पार्लरसारखंच पार्लरचा सेटअप केला आहे। जेव्हा असं आपण ऐकतो ना तेव्हा एक थोडंसं कुठेतरी समाधान वाटतं की ओके बाबा, जे मी केलं आहे आणि जसं केलं आहे तसं क्लायंटला येऊन समाधान वाटतं आणि छान वाटतं। घरात असल्याचं फील त्यांना होत नाही, बाहेर आपण पार्लरमध्ये जाऊन प्रॉपर त्यांची सर्व्हिस घेतली आहे असं फील होतं। त्याच्यामुळे मी कसा सेटअप केला आहे, खूप जास्त खर्च केलेला नाहीये मी, खूप जास्त एक्सपेन्सिव्ह काही गोष्टी आणून किंवा फर्निचर करून मी असं काही केलं नाही। जसं मला जमेल, जसे माझ्याकडे पैसे येतील, म्हणजे मी दर महिन्याला माझे जे मी कमवते त्यातनं थोडंफार अमाऊंट मी माझं सेव्ह करते, मग वर्षातनं एकदा मी एक गोष्ट करून घेते। असं ह्या 3 वर्षात, म्हणजे मी इथं राहायला आले आय थिंक 2020 मध्ये मी राहायला आले, या 3 ते 4 वर्षामध्ये मी बऱ्यापैकी रिनोव्हेशन केलं आहे। आणि मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेन तेव्हा माझ्या पार्लरचं, जेव्हा मी इथं राहायला आले आणि जेव्हा हे माझं सामान घेतलं थोडंफार पार्लरचं, ते कसं घेतलं आणि इथं राहायला आल्यानंतर बिफोर आणि आत्ताचा आफ्टरवाला लुक मी हा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि व्हिडिओचे आपले 2 पार्ट असणार आहे। पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला पूर्ण टूर करून दाखवणार आहे पार्लरचा, म्हणजे इव्हन माझा हा रूम आणि मी गॅलरी माझी कशी डेकोर केली आहे पार्लरच्या दृष्टीने ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझे सगळे कप्पे, म्हणजे आपण कसं ऑर्गनाइज करू शकतो, म्हणजे एखादी जर बाउल असेल किंवा एखादी जी गोष्ट असेल की अनयूज असेल तर त्याचा यूज आपण कसा करू शकतो, काय ठेवण्यासाठी करू शकतो, कुठं कुठली गोष्ट ठेवायची, छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या मी तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये सांगणार आहे। आणि त्यातही माझं ज्वेलरीचं कलेक्शन हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे पार्ट 3 मध्ये। ज्वेलरीचं कलेक्शन टोटल मी माझ्या रेंटलसाठी ज्वेलरी कुठल्या घेतल्या आहेत, कुठून घेतल्या आहेत, प्राइस काय आहे आणि मी रेंटनी देताना त्या कितीने देते, माझ्या ब्राइड्सला देताना मी काय चार्ज घेते, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पार्ट 1, 2 आणि 3 ह्यामध्ये सांगणार आहे। तर ही 3ही पार्ट तुम्ही बघा आणि जर तुम्हाला पण घरात पार्लर सुरू करायचं असेल तर ह्या व्हिडिओचा डेफिनेटली तुम्हाला उपयोग होईल आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम हा व्हिडिओ बघत असाल तर आपले बाकीचे पण व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करा की मी पार्लरशी रिलेटेड किंवा ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड, पार्लरची ओनली ऑर्गनायझेशन ह्याच्या रिलेटेड मी व्हिडिओज बनवत असते आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही बनवत राहू, असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील। तर चला आपण पार्लरच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर
पार्लरचा सगळ्यात जो महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे मिरर. तर हा माझा मिरर आहे. हा मी पिंपरीमधून घेतला होता हा मिरर आणि आय थिंक हा 1200 रुपयाला काहीतरी मी मिरर घेतला होता. तर खूप छान आहे मिररची क्वालिटी आणि मिररही खूप छान आहे. तर मिररला डेकोरेट करण्यासाठी थोडंसं छान लुक देण्यासाठी मी असा एक वेल परचेस केला होता. हा पण वेल मी पिंपरीमधूनच घेतला आहे आणि पूर्ण असं मिररला झाकून घेतलं. पण हा बसत नव्हता. हे बेल्ट्स लावण्याचं कारण ऍक्च्युली तेच आहे की मिरर मला प्रॉपरली फिट करता येत नव्हता. आणि कमांड हुक सुद्धा मी लावू शकले असते, पण प्रत्येक वेळेस मिरर मला हा ऍक्च्युली चेंज करायचा आहे, कारण जेव्हा मी घेतला तेव्हा साईज मला थोडीशी कमी वाटली आणि आता नेक्स्ट टाइम मी जेव्हा घेणार आहे मिरर तो मला ह्याच्यापेक्षा मोठा हवा आहे. त्यामुळे मी कमांड हुक अजून तरी लावलेलं नाहीये आणि जसं आहे तसंच मी ठेवलेला आहे तो मिरर. आणि हा झाला आपला मिरर. इथे जे सेक्शन आहे त्या सेक्शन मध्ये मी सगळे माझ्या ज्या ब्रश आहेत, परत स्पॅच्युले आहेत, कोम आहे, राउंडर, पॅडल ब्रश, कात्री, सीझर आणि अशा काही गोष्टी आहेत. हे ऍक्च्युली मी डीमार्ट मधून आय थिंक परचेस केलं होतं. खूप वर्ष झाली, म्हणजे हा डब्बा माझ्याजवळ जवळजवळ एक 10-12 वर्ष झालं हा डब्बा माझ्याजवळ आहे. अजूनही मी त्याला वापरत आहे. मला कुठलीही गोष्ट फेकून द्यायला आवडत नाही. तुम्ही त्याचा वापर रियूज करू शकता. प्रत्येक वेळेस नवीनच गोष्ट खरेदी करायची याची गरज नाहीये. तुम्ही जुन्या गोष्टीही तितक्या छान पद्धतीने वापरू शकता. आणि अशा पद्धतीने खूप छान आहे हा डब्बा. असे 3 सेक्शन आहे, त्यामुळे माझे 2 रेझर आणि सीझर्स जे आहेत ते प्रॉपर बसले आहेत आणि हे जे आहेत आपले रिकाव्याचे स्पॅच्युले हे पण बसलेले आहेत. आणि हा लहान मुलांचे डस्टिंग हेअर कट केल्यानंतर डस्टिंग करायचा कोम आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हा पण मी डीमार्ट मधूनच घेतला होता. आय थिंक 39 रुपीजचा हा आहे. ह्याला सुद्धा जवळजवळ 4-1 वर्ष झाली असतील. आणि कंगवे आहेत त्याच्यामध्ये सगळे, पॅडल ब्रश आणि 2 राउंडर. 2 राउंडर याकरिता की हा एक जो राउंडर आहे तो सिलिकॉन बेसचा आहे. हा माझ्याकडे जुना आहे आणि अजूनही माझ्याकडे 2 राउंडर आहे, पण त्याचं अनबॉक्सिंग मी केलेलं नाही. ते तसंच आहे नवीन. मी आणून ठेवते काही गोष्टी ज्या आपल्याला लागणार आहेत त्या आणून मी सेपरेट त्याचा स्टॉक करून ठेवते. त्याच्यानंतर हे आहे ब्रश जे आपल्याला केमिकल ट्रीटमेंटसाठी, हे मी केमिकल ट्रीटमेंटसाठीचे ब्रश आहेत. हे हेअर कलरसाठीचे ब्रश आहेत आणि जेव्हा आपण हेअर स्पा वगैरे करतो हे त्याच्यासाठीचे आहेत. आणि प्रॉपर क्लीन करून हे ब्रश ठेवते. त्याच्यानंतर हा आहे आपला पेडिक्युअर मेनिक्युअर करताना आपल्याला जेव्हा कॅप लावायचा असतो तेव्हाचा हा ब्रश आहे. असे 2 पीस मी घेतले आहेत. प्रत्येक ब्रशचे 3 किंवा 2 असे सेट माझ्याकडे आहेत. हे आहेत स्पॅच्युले वॅक्स साठीचे, अजूनही आहेत ते माझ्या दुसऱ्या सेक्शन मध्ये आहेत. आणि हे 2 आहेत ते ट्रिमर आहेत जे आपल्याला हेअर कटिंगसाठी लागतात. आणि जे स्पून्स वगैरे लागतात आपल्याला ते ह्याच्यामध्ये मी ठेवलेले आहे. असे 3 सेक्शन इनफ आहेत आपल्याला त्यासाठी. लायनर मी इथं यासाठी ठेवलं आहे, मेकअपची कुठली गोष्ट इथं नाहीये, पण मला लायनरची प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यामुळे मी गेली वर्षभर झाले ह्या गोष्टी फॉलो करते की माझ्याकडे कुणी थ्रेडिंगला आला आणि माझ्याकडे जर वेळ असेल तर मी त्या क्लायंटला फक्त एक रिक्वेस्ट करते की मी तुम्हाला लायनर लावून देईन असंच. तर ह्यानी काय होतं, वेगवेगळे डोळे आपल्याला मिळतात आणि आपलं लायनर करायची प्रॅक्टिस होते. प्रत्येक वेळी आपल्याला एक मॉडेल घेऊन यायचं, मग लायनरची प्रॅक्टिस करायची होत नाही. मग त्यांना जसं लायनर हवंय मी विंग लायनर करते किंवा मी कधी कधी छोटंसं लायनर लावून देते. मग क्लायंटला पण छान वाटतं, हा ठीक आहे. मग यासाठी मी हे लायनर घेऊनच ठेवले की जे कायम इथेच असतं आणि ज्या क्लायंटला इच्छा आहे लायनर लावून द्यायची, आणि माझ्याकडे कुठलेही क्लायंट येऊ दे की मला लायनर लावायचे, मी त्यांना असंच लायनर लावून देते. मी त्याच्यासाठी काही चार्ज करत नाही, कारण मला प्रॅक्टिस करायची आहे. आणि असं मला वाटतं की प्रॅक्टिस माणसाने कायम करत राहावी. प्रत्येक ठिकाणी पैशाचा विचार नाही करायचा. लायनर लावून द्यायला काहीच एवढी मोठी गोष्ट नाहीये, त्याच्यामुळे मी ही गोष्ट करते. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही ही गोष्ट फॉलो करू शकता. त्याच्यानंतर आहे आपले जे वॅक्सचा डब्बा आहे, हा मुलांचा माझ्या लहानपणीचा डब्बा आहे. हा सुद्धा मी फेकून दिला नाहीये, कारण मध्यंतरी असं झालं होतं की वॅक्सचे पावडरचे डब्बे येणं बंद झालं आणि असं मग ते लूज मध्ये पावडर येत होतं, पण ते एका डब्यामध्ये काढणं मग ते स्पूननी घेणं खूप अवघड जात होतं, कारण ती पावडर सारखी डस्ट आउट होत होती, सारखी उधळायची ती पावडर. त्याच्यामुळे मग मी ही आयडिया केली की मुलांचा लहानपणीचा डब्बा होता तो मी घेतला, पावडर संपली होती ह्यातली, मग तो मी पुन्हा रियूज केला वॅक्सच्या साठी. त्याच्यानंतर तेलाचा डब्बा, इथे आपलं जे आहे ते आपलं रेग्युलर लागणारं सिरम, रोज वॉटरची बॉटल जी मला फेस पॅक साठी, आणि हे थोडंसं माझं सामान आहे पर्सनल केअरचं. पॉन्ड्सचा जो मॉइश्चरायझरचा डब्बा आहे तो सुद्धा माझाच आहे.
आणि हे आयब्रोसाठीची पावडर आहे जी आपण आयब्रो करताना यूज करतो, आणि ही वॅक्ससाठीची पावडर आहे. दोन्हीचे कंटेनर वेगवेगळे आहेत. हे सुद्धा खूप दिवसापासूनचे डबे आहेत माझ्याकडे. त्याच्यानंतर आपलं हे जे आपल्याला लागतं मेणबत्तीचं स्टँड आहे ते पण इथंच असतं. आणि हा आहे स्प्रे, तुम्हाला माहिती आहे हा इथं असतो, आणि आयब्रो बघण्यासाठी मिळेल. तर अशा काही गोष्टी आहेत. तर हे जे 2 डबे आहेत ते मी डीमार्ट मधून परचेस केले होते. आणि ह्या डब्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये दाखवणार आहे. मी आता सध्या फक्त हे ओपन मध्ये आहे, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या की मी कशामध्ये काय ठेवलं आहे. तर हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊ नये यासाठी मी पार्ट 2 मध्ये तुम्हाला दाखवेल की मी हे डबे कसे ऑर्गनाइज केले आहे आणि ह्या डब्यामध्ये मी काय ठेवलं आहे. तर असे हे 3 ड्रॉवरचे डबे आहेत. ह्याच्यामध्ये काय ठेवलं हे सेकंड पार्ट मध्ये बघा. तर बऱ्याचदा असं होतं की क्लायंट आपल्याकडे येतो, फेशियल करतो, क्लीनअप करतो, पण टिकलीचा डब्बा आपल्याकडे असणं गरजेचं आहे की माझी टिकली पडली किंवा आता मला टिकली नाहीये. त्यासाठी हा डब्बा आहे. ह्याच्यामध्ये अरवीच्या पण टिकल्या आहेत, माझ्या पण आहेत, आणि तेच क्लायंट पण यूज करतात. स्मॉल साईजच्या टिकल्या आहेत. त्याच्यानंतर इथे खाली थोडंसं सामान ठेवलं आहे, नॅपकिन पुसायचा वगैरे. इथे माझे ब्रशेस आहेत. तर नेक्स्ट आहेत हे डबे. हे 2 क्लिपचे डबे आहेत. हे पण पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला दाखवेल की मी कसे ऑर्गनाइज केले आहे. त्याच्यानंतर हा डमी आहे. ह्या माझ्या मशीनसाठी लागणाऱ्या पाणी आहे जे मी कायम भरून ठेवते. ह्या बॉटल्स पण मी डीमार्ट मधून घेतल्या होत्या स्पेशली ह्यासाठी, की कधी कधी सोसायटीमध्ये राहतो, पाणी जातं पण आपल्याला फेशियल करताना. आणि हे फिल्टरवालं पाणी आहे जे माझं ROU जे मी बसवलं आहे त्याचं पाणी आहे. कारण मशीन्स ज्या आपल्या आहेत त्या मेड इन किंवा इलेक्ट्रिक असतात, आणि आतलं जे आहे आपलं जे हार्ड वॉटर आहे ते पाण्यासाठी चांगलं नाही. त्याच्यामुळे मी टॅप वॉटर पण वापरत नाही. आणि ज्या मशिनरी आहेत की जे मी स्पासाठी किंवा फेससाठी स्टीमरसाठी पाणी वापरते ते मी फिल्टरचंच पाणी यूज करते त्यांना मशीनसाठी माझ्या. कारण मशीनसाठी ते सेफ आहे, त्यामुळे आपल्या मशीनची काळजी आपणच घ्यायची. त्यासाठी अशा 2 बॉटल्स इथं भरलेल्या असतात. आणि ही माझी बॉटल आहे पाण्याची. त्याच्यानंतर इथे काही डायरीज आहेत, इथं मी ठेवल्या आहेत. डायरीज माझ्या पार्लरशी रिलेटेडच आहेत. माझी थेरी वगैरे जे आहे ते सगळं ह्या डायरीमध्ये. तर ह्या टाईमला आता आपण जरा बाजूला काढूया, म्हणजे तुम्हाला मी हा सेक्शन दाखवते. हे स्टँड आहे. हे स्टँड मी इथंच ठेवते, म्हणजे माझे जर स्टुडंट 2-3 जर स्टुडंट असतात आणि हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करायचे तर 2 डमीचे स्टँड माझ्याकडे ऑलरेडी आहे. पण हे जे स्टँड आहे ते मी इथे एक लावते आणि इथे एक लावते. तर हे जे फर्निचर आहे ते मी कुठून घेतलं, कितीला घेतलं ह्याची एक खूप छान स्टोरी आहे, ती मी तुम्हाला सांगते. पण आधी आपण हे सेक्शन बघून घेऊया. आणि इथे जे आहे ते मी माझ्या स्टुडंटला जेव्हा थेरी शिकवते, माझा व्हाईट बोर्ड आहे, त्या व्हाईट बोर्डचे सगळे मार्कर्स आहेत. त्याच्यानंतर ह्या माझ्या लिपस्टिक आहेत ज्या मी स्वतः यूज करते. माझं जे मेकअपच्या व्हॅनिटीतल्या लिपस्टिक आहेत त्या सेपरेट आहेत, आणि ह्या माझ्या यूजच्या लिपस्टिक आहेत. पेन, पेन्सिल आणि आयब्रो पेन्सिल, बऱ्याच गोष्टी मी ह्या ठेवल्या आहेत. ऍक्च्युली हा एक कप आहे आणि तो कप माझ्याकडनं चुकून ब्रेक झाला. जेव्हा मी नवीन आणला त्याच दिवशी, नाही आरवीकडून ब्रेक झाला. आरवीने आणल्या तो कप इतकी खुश झाली की कप आणला आहे, आणि तो पडला आणि फुटला. पण आता टाकून द्यायचं काय मन करेना. मी तुम्हाला हीच गोष्ट बोलली की मला कुठलीही गोष्ट टाकून द्यायला आवडत नाही, त्याचा रियूज कसा करू शकतो. आणि ती गोष्ट आता हा कप आणूनही 3 वर्ष झाली आहेत. मी जेव्हा माझ्या आईकडे राहत होते हे घर घ्यायच्या आधी, तेव्हा मी हा तिच्यासाठी कप आणलेला आणि तेव्हा तो ब्रेक झालेला, पण मी तो तसाच ठेवला होता. जेव्हा मी ह्या घरात शिफ्ट झाले तेव्हा मी तो कप बरोबर घेऊन आले. तुम्ही पाहू शकता अजूनही इथं सेलोटेप लावलेली आहे. पूर्ण तुटला नव्हता, फक्त इथे क्रॅक गेला होता. पण तरी पण मला हा कप खूप आवडला होता, मग मी तसाच ठेवला आणि मी त्याचा असा वापर केला. ओके. तर आणि हे जे आहे ते आपलं जे बाउल आहे मला आवडलं होतं, ह्याचा शेप आकार आवडला होता. मग आता मी त्याच्यामध्ये टिश्यू पेपर ठेवते आणि माझे जे प्रोडक्ट्स आहेत फेशियलचे ड्राय प्रोडक्ट्स ते मी ठेवते. त्याच्यानंतर हे आहे आपला फॅन जो आपल्याला मेकअपसाठी लागतो. मला हा खूप आवडला. मला ज्या गोष्टी आवडतात मी त्या घेऊन येते. मला रेनबोज आणि मला असं कलरफुल खूप जास्त आवडतं, त्याच्यामुळे मी हा एक घेऊन आले. हा जुनावाला आहे आणि हा सुद्धा एक हेअर स्पाचा डब्बा आहे. तर मी हा डब्बा रियूज केला स्पासाठी. त्याच्यानंतर हे जी छोटीशी किटली आहे ती माझ्या आईने मला एक सेट दिला होता भांड्यांचा. तर त्याच्यामध्ये हे होतं
आय थिंक तामण बोलतात ह्याला, छोटा सेट होता. तर क्लायंट जेव्हा येतं तेव्हा ते त्यांचं ज्वेलरी काढून ठेवतं. तर मी हा ज्वेलरीसाठी केला की आपल्याला छान इथं मी ठेवून देते आणि क्लायंटला सांगते तुमची ज्वेलरी त्याच्यात ठेवा आणि तो डब्बा मी इथं ठेवते किंवा इथं ठेवून देते क्लायंटला सांगून. तर त्यासाठी मी हे छोटंसं यूज करते. प्रत्येक गोष्टीसाठी एक डेडिकेटेड वस्तू आहे माझ्याकडे की नाही बाबा ही ह्याच्यासाठी आहे की त्याच्यासाठी आहे. मग कधी आपला गोंधळ होत नाही, क्लायंटच्या वस्तू पण व्यवस्थित राहतात. हा आहे छोटूसा मुन्नूचा कॅल्सी. हा मला माझ्या पप्पांनी दिला होता जेव्हा मी 10वी मध्ये होते. ऍक्च्युली त्याला बरंच काही होतं असं कव्हर बिवर, तेव्हा तो नवीन होता. पण मला सामान जेव्हा शिफ्टिंग करत होते तेव्हा मला सामानात हा परत कॅल्सी सापडला आणि अजूनही हा कॅल्सी चालू आहे. मी 10th मध्ये वापरत होते, त्याच्यानंतर तो हरवला, मला सापडलाच नाही. 2006 साली मी 10thला होते, तेव्हापासून हा कॅल्सी हरवला होता आणि तो मला घराच्या शिफ्टिंगच्या वेळेस सापडला आणि गेले 3 वर्ष झालं मी हा कॅल्सी यूज करते. मी एकदा पण ह्याच्यामध्ये सेल घातला नाही. मला पण विशेष वाटतं की हा कॅल्सी अजून चालू कसा काय. शेवटी पप्पांनी दिलेली गोष्ट छानच असणार. आणि हा जो डब्बा आहे तो मी रिका वॅक्स साठी एक स्पेशल वॅक्स हीटर मशीन घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये हा वॅक्स होता. तर माझ्याकडे चॉकलेटचा वॅक्स होतं, तर तुम्ही 2 in 1 होता तो. ह्याच्यात तुम्ही चॉकलेट वॅक्स करू शकता आणि दुसरा जो खाली आहे तो डायरेक्टली रिका वॅक्सचा डब्बा ठेवून ते वॅक्स हीट करू शकता. तर म्हटलं आता ह्या बादलीचं करायचं काय. खूप छान आणि छोटीशी बादली. तर ह्याच्यामध्ये ना मी हँड ग्लोव्स ठेवले आहेत जे मला केमिकलसाठी लागतात. मग असा मी ह्या डब्याचा वापर केला. हँड ग्लोव्ज आहे त्याच्यामध्ये, पटकन हाताला येतं आणि आपल्याला सापडतंही. मग असा छान बादली मला आवडली म्हणून मी असा उपयोग केला त्याचा. त्याच्यानंतर हे पण हँड ग्लोव्जच आहे. हा डब्बा इथून ना कशासाठी तरी मिळालेला, माझ्या बहिणीकडे होता, तर मी तिच्याकडनं एक घेतला की मला एक दे म्हणून. हा पण खूप दिवस झाले. ह्यात मी आधी ज्वेलरी ठेवत होते, पण आता मी जे आपले प्लास्टिकवाले हँड ग्लोव्ज आहेत ते ह्याच्यामध्ये ठेवले. आणि नेक्स्ट आहे हा. तर तुम्हाला जे मेकअप करतात, मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांना माहिती असेल की हा डब्बा कशाचा आहे. तर ऍक्च्युली हा डब्बा आमच्या ब्युटी ब्लेंडरचा आहे आणि खूप छान आहे आणि क्वालिटी पण ह्याची खूप चांगली आहे. फॉरएव्हर 52चा जर तुम्ही ब्युटी ब्लेंडर घेतला तर तुम्हाला हा डब्बा होईल. तर त्याच्यामध्ये मी असे छोटे छोटे रबर्स ठेवलेले आहेत जे मला हेअरस्टाईल करताना काम येतं. जेव्हा मी माझ्या पार्लरमध्ये हेअरस्टाईल करते किंवा काम करते, पटकन रबर नाही सापडला तर मी छोटे छोटे किंवा माझ्या स्टुडंटला शिकवताना मी पटकन हाताला लागेल यासाठी मी ह्या डब्याचा. अजून भरपूर होते माझ्या डब्बे, पण माझी फ्रेंड आहे तिला खूप आवडले त्यामुळे 2-3 डब्बे ती तिच्यासाठी घेऊन गेली की मी इयरिंग्स ठेवायला ह्या डब्यांचा वापर करेल. जर तुमच्याकडे पण हे डब्बे असतील तर फेकून देऊ नका. तुमच्या व्हॅनिटीमध्ये ह्याचा डब्यांचा खूप जास्त यूज होईल. तुमच्या जर सेफ्टी पिन्स असतील किंवा रबर्स असतील किंवा तुम्हाला फक्त थोड्याशा हेअरस्टाईल करायच्या आहेत आणि जायचं तर तुम्ही यू पिन्स आणि छोट्या साईजच्या यू पिन्स आणि बॉबी पिन्स सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवू शकता. बऱ्याच गोष्टींसाठी यूज होतं, त्याच्यामुळे प्लीज थ्रो करू नका, यूज करा. आणि त्याच्यानंतर हा जो सेक्शन आहे तो आहे माझे फेशियलचे जे कंटेनर आहेत, डब्बे आहेत असे जे फेशियल करताना क्लीनअप करताना वापरतो. 2 आहेत वेगवेगळ्या कंपनीचे, वेगवेगळ्या ब्रँडचे. आणि हे आहे ॲलोवेरा जेल विथ पंप मिळाला होता, खूप छान आहे आणि मला आवडला पण, त्याच्यामुळे मी ही बॉटल घेतली. कधी मी समजा ॲलोवेरा जेल घेतलं तर मी ह्या पंपमध्ये टाकून यूज करू शकते. आणि हा जो सेक्शन आहे हे आपल्याला कुठेही मिळेल. मी हे ऑनलाईन मिशोवरून मागवलं होतं. खूप छान आहे आणि स्टडी आहे आणि असं हे वापरायचं. ह्याच्यामध्ये मी माझे सगळे सेक्शन्स क्लिप ठेवले आहेत. त्याच्यानंतर हे जे आहे ते इथे मी कॉटन ठेवलंय. आपल्याला कॉटन गरजेचं असतं फेशियल करताना आणि फेशियल करताना माझी जागा हीच आहे फेशियलसाठी बसायची, त्यामुळे मला कुठलीही गोष्ट लागली तर मी पटकन मागं मोडून घेऊ शकते. मला कॉटन लागलं सारखं सारखं मला उठावं लागत नाही. आणि ही आहे माझी डायरी ज्याच्यामध्ये मी माझं डेलीचं सगळं मी घेऊन ठेवते. मी आज कितीचा बिझनेस केला, उद्या कितीचा केला, असं मी सगळं ह्या डायरीमध्ये लिहून ठेवते. म्हणजे मंथ वाईज जर तुम्ही बघितलं तर ऑगस्ट 2023 मी ज्या दिवशी इथे आले ती डेट एप्रिल 2021 पासून मी इथं पार्लर सुरू केलं. त्याच्यानंतर फर्स्ट डे माझा घरातला एप्रिल 2021ला 1 तारखेला मी इथे 1 तारखेला आमच्या घराची पूजा झाली तेव्हा मी
हा लिहिलं म्हणून इथं नोंद लिहिलं. ज्या दिवशी माझा बिझनेस होत नाही तेव्हा मी माझी डेट टाकून मी असं लिहिते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी कामाला सुरुवात केली, म्हणजे मी थांबले नाही. मी जेव्हा घरात शिफ्ट झाले, मी आधीही येत होते शुभ कलशमध्ये क्लायंट्स करायला, आणि जेव्हा इथं शिफ्ट झाले तो पूजेचा दिवस होता. तो दिवस मग मी एक दिवस इथे राहिले. पण घराचं शिफ्टिंग करता करता, घरात सगळी मांडणी करता करता माझे क्लायंटही चालू होते. मी कधीच कुणाला नकार दिला नाही की नाही मी आता शिफ्टिंग करते, काम करते. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून करायची आहे की आपले क्लायंट कुठं गेले नाही पाहिजेत, आपल्या क्लायंटला पण आपली मेहनत, आपलं डेडिकेशन जाणवलं पाहिजे. म्हणजे आपण किती मनापासून करतो, आपण किती मेहनती आहोत हे समोरच्याला जर जाणवलं तर डेफिनेटली तुमचे क्लायंट कुठंही जाणार नाहीत. आता तुम्हाला पुरावा आहे माझ्या तारखेनुसार की मी 1 तारखेला इथे आले होते, तेव्हापासून दुसऱ्या दिवशी 2 तारखेचा पण तुम्हाला आहे की खूप नाही केले मी, 4-5च क्लायंट केले, पण केले. मी शांत बसून नाही राहिले. घरातलं काम बघत करत माझी आई माझ्या मदतीला असती कायम. खूप माझी आई सपोर्टिव्ह आहे आणि खूप मला मदत करते. म्हणजे ती जर आज नसती तर मी आज हे सगळं करू शकले नसते. माझी मुलं सांभाळण्यापासून, माझी आई आरबी आणि अर्णवच्या शाळेच्या जवळ राहते, तर अपडाऊन करते मी. पण जेव्हा मला गरज लागेल, केव्हा मला वाटतं की कोणतरी सपोर्टला असावं, तेव्हा माझी आई कायम माझ्या सपोर्टला असते. आणि जोपर्यंत आपल्या सपोर्टला कोण नसतं, आपल्या पाठीशी खंबीरपणे कोण उभं नसतं, तोपर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी करायच्या थांबून जातात. घरात तुम्ही करू शकता, पण जेव्हा बाहेर पडायचं असतं तेव्हा खरंच मुलं सांभाळण्यासाठी तरी कोणतरी हवं असतं. आणि माझी आई कायम मला सांभाळून घेते आणि करते. आज ती आहे म्हणून मी इथपर्यंत आहे. आणि खरंच मी माझ्या मम्मीला थँक्यू म्हणेन. माझे पप्पाही खूप छान आहेत, पण माझे पप्पा इथे नसतात, मुंबईला असतात. त्यांना खूप काळजी आमच्या दोघींची, भयंकर. आणि असं आहे. आणि हा आहे लक्ष्मी माझी, जिथं मी सगळे माझे दिवसाची कमाई इथं ठेवते. ही माझी लक्ष्मी आहे. आणि त्याच्यानंतर हा एक सेक्शन आहे. आता तुम्ही म्हणताल की एवढे क्लिप का लावले आहेत इथे, तर कधी कधी होतं काय, एखादं क्लायंट फेशियल क्लीनअपसाठी येतं आणि क्लिप विसरून जातं. इथं पडद्याला लावतात, विसरून जातं. बरेच क्लिप माझे आहेत, असं नाही की सगळेच क्लायंट जे आहेत ते येतात, नेक्स्ट टाइम येतात, मग बघतात अरे हा क्लिप आता मी केरेटिन परमनंट स्ट्रेटनिंग केलं होतं, तिचा क्लिप आहे. रोहिणी जर तू बघत असेल तर क्लिप माझ्याकडे, तर हा तिचा क्लिप राहिला होता. मला हा क्लिप लक्षात आहे, पण बाकीचे क्लिप मला लक्षात नाही की कुणाचे. त्याच्यामुळे मी इथं लावून ठेवते. कुठं जर डब्यात ठेवले तर ते तसेच राहतात. मग इथं लावून ठेवते. मग क्लायंट येतात आणि मग बघतो की हा बाबा हा माझा क्लिप आहे, हा माझा क्लिप आहे, हा घेऊन जा. मग त्याच्यामुळे मग मी असे क्लिप पडद्याला लावून ठेवले आहेत. आणि पडदा हलत पण नाही, ऊन येत नाही इथनं. ऍक्च्युली ऊन येतं, पूर्व दिशा येते ना, मग त्याच्यामुळे थोडंसं 12-1 वाजेपर्यंत ऊन असतं. आणि ऊन जर मग आपल्या प्रोडक्टला लागलं तर थोडंसं वेगळा स्मेल येतो. ह्याच्या आधीचे माझे प्रोडक्ट काही डबे खराब झाले होते ह्या रिझनमुळे की आय थिंक उन्हामुळेच मे बी खराब झाले असतील. तर असं मी लावून ठेवले. आणि हे मी पुण्यातनं आणलेलं, मला खूप आवडलं होतं, ते पण मी इथं असं लावून ठेवलं आहे. नेक्स्ट आता आपण ह्या सेक्शनला वळूया. इथे काय आहे, खूप जास्त फर्निचर वगैरे काही करून घेतलेलं नाही आहे मी. मला करायचं आहे ॲक्च्युली फर्निचर, पण मी कॅमेरा सेट करते. ओके, तर हे आहे माझे हेअर स्प्रे. हेअर स्प्रे मी इथं ठेवते. जे यूज केलेले हेअर स्प्रे आहेत ते इथं आहेत. आणि आपल्याला मी जे सेल करते, निशा मेहंदी, बरेच जण वापरतात निशा मेहंदी. त्याच्यानंतर हे शीट मास्क आहेत. तर मला आता इथे ठेवायला जागा नव्हतं, तर मग मी एक जुगाड केला. मी सेफ्टी पिन घेतली आणि इथे एक होता कमांड हुक, पण तुम्ही यूज करू शकता कमांड हुक मध्ये जरी लावलं तरी. पण माझ्याकडे कमांड हुक आत्ता सध्या अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे मग मी सेफ्टी पिन घेतली आणि इथे अटॅच केलं. त्यानंतर चेअर ठेवते. त्याच्यानंतर हे आहेत काही सोप, सेलिंगसाठीच आहेत. ह्याच्यामध्ये आहेत आयब्रो पेन्सिल. हा सुद्धा माझा कप होता, मला खूप आवडायचा. खूप वर्ष मी ह्यात चहा कॉफी पिले. तर आता तो कप काय करायचा, आणि चांगल्या कंडिशन मध्ये आहे, तुटला फुटलेला नाहीये. मग मी इथं आणून ठेवला की चल आयब्रो पेन्सिल ठेवण्यासाठी काही सेलिंगच्या गोष्टी. त्याच्यानंतर हा ब्लॉन्डरचा डब्बा आहे. ह्या ब्लॉन्डरचं झाकण मी फेकून दिलं आणि तिथे मग मी कंगवे विकायला आणले कधी कधी. आता 2च राहिले, मग त्या गोष्टी ठेवल्या. आणि टिकल्या आहेत, छोट्या छोट्या टिकल्या आहेत. आता बऱ्यापैकी डबे खाली आहेत, ते ठेवले आहेत. तर इथं बऱ्यापैकी सेलिंगच्या गोष्टी आहेत ज्या मी छोट्या छोट्या, खूप काही मी सेलिंगला आणत नाही. आणूनही बघितलं, पण ते झालं काय की
जास्त गर्दी वाढायला लागली पार्लरमध्ये की नाही का, हे घ्यायचंय ते घ्यायचंय. मग जवळजवळ तास दीड तास माझा ह्याच्यातच जायचा, गप्पा मारण्यात, वस्तू विकण्यात. मग बाकीची कामं माझी तशीच राहत होती. त्याच्यामुळे मी ते बंद केलं. ज्या बेसिक गोष्टी आहेत, आयब्रो पेन्सिल, सोप, कंगवे, शीट मास्क, जे क्लायंट येतील ज्यांना हवंय मी त्यांना त्या गोष्टी सेल करून टाकते. त्याच्यानंतर दुसरा जो सेक्शन आहे आपला हा वाला, इथे जे आहे ते माझे आयडमी आहेत. 3 आयडमी आहेत माझ्याकडे जे मी माझ्या स्टुडंट्सना देते. त्याच्यानंतर मास्क आणि गॉगल. तर हा गॉगल तुम्ही जर तुम्ही माझा केरेटिनचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा गॉगल दिसेल की मी हा गॉगल घालते. हा गॉगल माझ्या पप्पांच्या कंपनीमध्ये मिळतो, माझ्या पप्पांचा आहे. जे आपण जे इलेक्ट्रिकचं काम करतो, आय थिंक ते तारा तोडायचं काम करते, चरते, डोळ्यांना त्रास होतो, मग त्यासाठी हा गॉगल यूज करतात. तर पप्पांनी मला आणून दिला. चांगला गॉगल आहे, पूर्ण पॅक राहतं, इथून हा पोर्शन पूर्ण पॅक राहतो. त्यामुळे केमिकलचं ट्रीटमेंट करताना, स्पेशली केरेटिन करताना जो धूर आपल्या तोंडावर सतत येत असतो तो येत नाही. आणि हा एक मास्क आहे, तो मास्क एक मला केरेटिन करताना लागतो. आणि बाकी इथे काही नाहीये. इथे माझं पहिलं जुनं देवघर होतं, त्याच्यामुळे हे असं मी लावून ठेवलं आहे. पण ते देवघर मी नंतर माझ्या हॉलमध्ये शिफ्ट केलं, प्रॉपर देवघर घेऊन. आणि हे असं छानपैकी छोटंसं माझं पार्लर आहे. त्याच्यानंतर एक्सक्यूज मी, हा आहे माझ्या पार्लरचा बेड. तर हा बेड पण जेव्हा मी इथं राहायला आले तेव्हाच हा बेड घेतला होता. आता तुम्ही म्हणता की फेशियल कसं करतीस, तर हा बेड इथं पाय जे असतात ते वरती असेच असतात. त्याच्यानंतर मी हा बेड असा बाहेर सरकून घेते. जेव्हा केव्हा क्लायंट येईल थोडंसं बाहेर काढायचा हा बेड. इथे चेअर अशी लावते आणि प्रॉपर इथं फेशियलला माझं क्लायंट झोपलेलं असतं. आता हे क्लायंटच्या मुलांनी बसून चढून ही गेट आहे खाली, त्यामुळं वर होतच नाही ते तसंच असतं. त्याच्यामुळे मी पण त्याला जास्त हलवत नाही. आणि असा हा माझा आहे पार्लरचा बेड. अशी आहे माझी सेटिंग. इथं मी स्वतः बसते फेशियल करण्यासाठी आणि इथे माझं क्लायंट असतं. असं बाहेर घेते आणि जेव्हा केव्हा यूज पूर्ण होईल तेव्हा मग हा बेड परत मी फोल्ड करते. म्हणजे ह्याचा एक बेनिफिट आहे हा बेड घेण्याचा की आपल्याकडे जागा नाहीये. माझा मास्टर बेड तिकडे आहे आणि हा माझा किड्स रूम आहे. तर किड्स रूम मध्ये आणि नेमका इथं अशी एक खटकी आली, अशा 2 खटक्या आल्या, 2-3 अशा खटक्या आल्या आहेत मला. त्याच्यामुळे हा बेड कुठेच मावत नव्हता. मी आधी असा ठेवायचे हा बेड, त्याच्यानंतर मग मी असा ठेवायला लागले. आणि मग इथं मला एकच ऑप्शन होता बसण्यासाठी की बाबा प्रॉपर आपल्याला बसता पण येईल. आणि हा फोल्डिंगचा बेड आहे, प्रॉपर फोल्ड होतो, त्याच्यामुळे तो आत पण जाईल आणि जागा वाचती. हा मेन पॉइंट आहे. बऱ्याच मी वस्तू घेताना जागेचा विचार करून वस्तू घेतल्या आहेत. विनाकारण आपण घरात करतो आणि मोठ्या वस्तू घेतो, जागा सगळी कॉम्पॅक्ट होऊन जाते. त्याच्यामुळे वस्तू अशा चूज करा की तुम्हाला जागेच्या दृष्टीने तुम्हाला वस्तू चूज करायच्या. त्याच्यानंतर ह्या 2 आहेत माझ्या व्हॅनिटीज. ह्या 2 व्हॅनिटी आहेत माझ्या. ही जी आहे जी मी 1-2 मेकअप असेल तर मी घेऊन जाते आणि जर ब्राईड असेल तर मला मी ह्या दोन्ही व्हॅनिटी घेऊन जाते. आणि हे वेल पण मी पिंपरीतून घेतलं होतं. माझ्या बहिणीने एक व्हिडिओ केला होता पिंपरीमध्ये, मला नाव आठवत नाही त्या शॉपचं, पण मी तुम्हाला सांगेल कुठला व्हिडिओ आहे ते. तर तिथे खूप छान आणि होलसेल रेटमध्ये तुम्हाला वस्तू मिळतील. तर असं आहे. आणि हे कर्टन्स पण मी डीमार्ट मधून घेतले आहेत. त्याच्यानंतर दुसरा सेक्शन घेऊया आपण. तो सेक्शन आहे हा. ही वॉल मी आत्ता तयार करून घेतली आहे, म्हणजे जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं ही वॉल तयार करून घेतली आहे. तर जेव्हा आपण मेकअप करतो किंवा हेअरस्टाईल्स करतो आपल्याला एक बॅकग्राऊंड चांगला पाहिजे. त्याच्यामुळे त्या हिशोबाने मी 3 वॉल तयार करून घेतल्या आहेत. एक मी तुम्हाला हॉलची वॉल दाखवली जिथे मी गोल्डन कलरचं थीम घेतली आहे, गोल्डन कलरचं. कारण माझ्या हॉलमध्ये मी जे वरती शँडलियर घेतलं आहे, जे झुंबर म्हणतो आपण त्याला, ते घेतलं आहे, ते पण गोल्डन कलरचं आहे. त्यामुळे मी वॉल गोल्डन कलरची घेतली. माझे कर्टन्स हे कलरफुल आहेत, थोडासा पिकॉक ब्लू कलर आहे.
आणि मला तो कलर खूप आवडतो. आणि जो सोफा आहे तो मी ग्रे कलरचा ठेवला आहे. म्हणजे एक गोष्ट अशी न्यूड कलरची आणि एक अशी व्हायब्रंट, मग असं छान वाटतं कॉम्बिनेशन मला. आणि ग्रे थोडंसं शांत वाटतं डोळ्याला. माझे किचन सुद्धा ग्रे कलरचं आहे. बऱ्यापैकी मी ग्रे फॉलो करते, पण मी कर्टन्स आणि बाकीच्या ज्या गोष्टी घेते त्या थोड्याशा व्हायब्रंट घेते. आणि मी जास्त फर्निचर केलं नाहीये माझ्या घरामध्ये. जे काय आहे ते मी स्वतः डेकोर केलं आहे. माझं घर मला आवडतं वेगवेगळ्या पद्धतीने डेकोर करायला. त्यामुळे दरवेळेस मी माझ्या घराची सेटिंग आणि पार्लरची सेटिंग सुद्धा चेंज करते. तर ही वॉल मी ग्रे कलरची केली आहे, एक वॉल गोल्डन कलरची केली आहे, एक वॉल ग्रे कलरची केली आहे आणि दुसरं मी तुम्हाला वॉल दाखवेल जी मी ग्रीन ग्रास लावून घेतली आहे. तर 3 प्रकारच्या वॉल आहेत. त्याच्यामुळे मला फोटोशूटसाठी कुठं बाहेर जावं लागत नाही. मला जिथं शूट करायचे अकॉर्डिंग टू ड्रेस, म्हणजे ड्रेस जर डार्क कलरचा घातला असेल तर मी इथं शूट करते, जर ड्रेस लाईट कलरचा घातला असेल तर इथं शूट करते, आणि महाराष्ट्रीयन थोडंसं ट्रॅडिशनल शूट असेल तर मी तिथं शूट करते. मग प्रत्येक ठिकाणी जसं मला ऍडजस्ट होईल तसं मी शूट करते. यासाठी मी हे वॉलपेपर्स लावून घेतले आहेत. बाकी याचं काही वेगळं असं रिझन नाहीये. आणि छान आहे वॉलपेपर, वॉटरप्रूफ आहे. 1.5 वर्ष झालं तरी पण अजून काही प्रॉब्लेम नाहीये, ऍज इट इज आहे. फक्त थोडंसं जपावं लागतं. त्याच्यानंतर हे 2 आहेत माझे डमी. मी ह्या डमीवर मी हेअरस्टाईल करते, ह्या डमीवर माझे स्टुडंट हेअरस्टाईल करतात. ही आहे रिंग लाईट. ह्याचं कव्हर आहे हे, आणि मी असंच कव्हर झाकून ठेवते, धूळ लागू नये. प्रचंड धूळ येते कारण कन्स्ट्रक्शन चालू आहे. आजूबाजूला बॅक साईड आहे ती पूर्ण ओपन आहे, त्याच्यामुळे 10th फ्लोअर असून सुद्धा भयंकर धूळ येते. मग धुळीपासून तिला वाचून ठेवण्यासाठी मी हा कव्हर असाच घातलेला असतो. त्याच्यानंतर हा आहे स्टीमर माझा पाण्याचा, हा पण इथंच असतो. आणि आहे इथं वरती आहे ट्यूबलाईट. आणि ही वॉल मी माझा तो बोर्ड लावून घेतला आहे. माझ्या फ्रेंडनीच मला हा बोर्ड तयार करून दिला आहे. आणि जर तुम्हाला पण असा बोर्ड छान रिझनेबल रेटमध्ये तयार करून घ्यायचा असेल तर मी माझ्या जे डिस्क्रिप्शन आहे तिथे मी नंबर तुम्हाला मेन्शन करते. तुम्ही बिंदास तिला कॉल करा, माझं नाव सांगा, ती तुम्हाला खूप छान छान असे बोर्ड वगैरे तयार करून देईल. आणि मला खूप आवडला होता हा बोर्ड. तिने स्वतः डिझाईन केला आहे. मी मला फक्त सांगितलं मला असं असं हवं आहे बाबा, तर तिने मला हे डिझाईन सांगितलं. फक्त एस आणि ए चा जो आहे तो मी सांगितला आहे. मला तो एस आणि ए लोगो खूप आवडतो. ॲक्च्युली मला बरेच जण विचारतात ए फॉर अभिजित, माझ्या मिस्टरांचं नाव अभिजित आहे, तर नो, अभिजित नाही. पार्लरमध्ये माझ्या नवऱ्याचा काहीच संबंध येत नाही त्यांच्या नावाचा. एस फॉर सायली, ए फॉर अरवी, म्हणून अरवीज मेकओव्हर. अरवी हे माझ्या मुलीचं नाव आहे आणि तिच्याच नावाने मी माझ्या पार्लरची सुरुवात केली आहे. आणि बाकी ह्या बोर्डवर तुम्हाला सगळं दिसतंच आहे. त्यामुळे एस फॉर सायली, ए फॉर अरवी, नो अभिजित. आणि त्याच्यानंतर हा जो आहे सेक्शन तो आहे वॅक्स हीटर ठेवते. ही एक माझ्याकडे ट्रॉली आहे. इथे वरती हा सेक्शन ओपन असतो. जेव्हा मला कटिंग वगैरे करायचं असतं तेव्हा मी हा सेक्शन यूज करते. सेकंडवाला आहे चॉकलेट वॅक्सचा जो कंटेनर आहे तो आहे त्याच्यामध्ये, सॉरी चॉकलेट वॅक्सचा डब्बा जो आहे तो आहे. आणि खाली जो आहे तो रिका वॅक्सचा आहे. तर असे 3 पार्ट मी प्रॉपर यूज करते. आणि ज्या गोष्ट मला लागेल, फॉर एक्झाम्पल चॉकलेट वॅक्सचा क्लायंट आला तर चॉकलेटचा डब्बा वर जाईल, रिका वॅक्सचा क्लायंट आला तर रिका वॅक्सचं वर जाईल. तर अशा पद्धतीने मी ही मॅनेज करते. आणि हे जे आहे एक्सटेन्शन आहे ज्याला मी वायर कनेक्ट करते, कारण वरपर्यंत जात नाही वायर, थोडंसं अंतर जास्त आहे त्याचं आणि ह्याचं, त्याच्यामुळे वरपर्यंत मी हे करते. आणि तुम्हाला एक गंमत सांगते, हा वॅक्सचा डब्बा जो आहे ना तो मी घेतला होता 2008 साली. 12th पास केल्यानंतर मी ॲक्च्युली पार्लरचा क्लास, 12th पास झाल्यानंतर मी माझा पार्लरचा क्लास केला. आणि माझ्या पप्पांकडनं मला आठवते मी फिलिप्सचा ड्रायर, थोडंसं पार्लरचं सामान आणि हा वॅक्सचा डब्बा घेतला होता, जो 2008 पासून मी अजूनही, मी नवीन पण आणून ठेवलाय की इन केस जर ह्या वॅक्सच्या डब्याला काही झालं तर मी नवीन यूज करेन. माझ्याकडे नवीन पण एक सेपरेट स्टॉकमध्ये आहे. मी कायम प्रिपेअर असते की एखादी गोष्ट बंद पडली किंवा खराब होऊ शकते, कारण 15 वर्ष झाले मी हा डब्बा वापरते पण अजूनही तो डब्बा आहे तसा आहे. आणि फक्त 70 रुपये, मला अजून पण आठवतं 70 रुपयाला मी तो वॅक्सचा डब्बा घेतला होता. आणि इतका गुड कंडिशन मध्ये आहे, अजूनही चालतो, अजूनही ऑटोमॅटिक तो बंद होतो. ऑटोमॅटिक आहे, वॅक्स गरम झालं की ऑटोमॅटिक बंद होतं, ऑटोमॅटिक चालू होतो. तर अजूनही तो डब्बा आहे. म्हणजे विचार करा, जुनं ते सोनं खूप टिकतं. आणि एखादी गोष्ट अशी असती आपल्याला मिळालेली की ती खूप लाईफ टाईम आपल्या जवळ असते आणि टिकून राहते. त्यामुळं मला खूप कदर वाटते अशा गोष्टींची की नाही बाबा
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे किंवा एखाद्या वस्तूचा टाकून देण्याच्या आधी का आपल्याला त्याचा काही यूज होऊ शकतो का हा विचार मी आधी करते आणि मग ती वस्तू फेकून द्यायची का नाही ते ठरवते. हा डब्बा सुद्धा मी नवीन आणला आहे. नवीन डब्बा आणून मला वर्ष झालं, तो तसाच डब्बा आहे. जोपर्यंत हा डब्बा चालेल तोपर्यंत मी हा डब्बाच यूज करणार आहे. बाकी मी अजिबात तो डब्बा काही फेकून देणार नाही किंवा कुणाला देणार नाहीये, तो तसाच राहील. त्याच्यानंतर आता मेन आहे माझी गॅलरी. तर मी गॅलरी कशी केली आहे ते तुम्हाला दाखवते. गॅलरी ही पूर्ण ओपन होती, पण मला पार्लर करायचं होतं त्याच्यामुळे मी ती गॅलरी पॅक करून घेतली आहे. आणि ती कशी केली आहे चला आता आपण पाहूया. तर असा मी पडदा लावून ठेवते कधी कधी. इथे लाईट लावली. तर ही आहे माझी गॅलरी, जिथे आता तुम्ही हे मिरर पण बघू शकता की जिथे मी माझं शॅम्पू स्टेशन ठेवले आहे. छोटीशी गॅलरी आहे आणि मी ह्याला पूर्ण वरती पत्रा लावला आहे, स्लायडिंग केलं आहे. आणि मी ह्याच्यासाठी जे ग्लास आहेत ते असे यूज केले आहेत की जरी दिवसाचं येऊ दे किंवा नाईटला येऊ दे, मिरर वर्क करत आहे. मी जेव्हा माझा जे काम करणारे होते ते माझे गाववालेच होते, तर रणजित म्हणून आहे. आणि तुम्हाला पण जर असं काही करून घ्यायचं असेल तर त्याचा पण नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. बेस्ट काम करतो रणजित आणि खूप जास्त छान. 10th फ्लोअरला आम्ही राहतो. प्रचंड जोराची हवा असते कारण ही बाजू ओपन आहे. आता रात्रीची वेळ आहे म्हणून मी तुम्हाला बाहेर दाखवू शकत नाही. ही बाजू ओपन, ही बाजू ओपन आणि ही कुठे चारही बाजूनी इतकी जोरदार हवा चालू असते पावसाळ्याच्या सीझन मध्ये किंवा जेव्हा वादळी पाऊस असतो तेव्हा भयंकर हवा चालू. पण अजिबात मला भीती वाटत नाही कुठलीच त्याच्यामुळे, कारण खूप स्ट्रॉंग आहे. वर्ष झालं मी हे काम करून घेतलं आहे आणि अजिबात नाही. बेस्ट वर्क केलं आहे रणजितने. आणि त्याला मी फक्त माझं दाखवलं की रणजितने आता मिरर कुठे लावणार, मला ही रूम तर पाहिजे. मी हेअर कटिंगसाठी हे वापरते कारण जे टाईल्स वाली सेक्शन आहे त्याच्यामध्ये होतं काय, केस चिटकून राहतात, पटकन झाडू मारता येत नाही. झाडूला अर्धी केस आणि फरशीवर अर्धी केस, मग मी खूप वैतागायचे. त्याच्यामुळे मी इथे हेअर कट करते. छोटीशी जागा आहे पण मला मॅनेज होतं, मला सवय झाली आहे हेअर कट इथं करायची. त्याच्यामुळे हे मिरर असे आहेत की इथं आपल्याला चेहरा दिसतो, इथून पण दिसतो, इथून पण दिसतो, इथून पण दिसतो. मी तुम्हाला एकदा दाखवते. इथं आल्यानंतर तुम्ही बघ, इथं पण मी दिसतीये, त्याच्यानंतर इथं पण दिसतीये आणि त्याच्यानंतर इथं पण दिसते. त्याच्यामुळे मी जेव्हा लहान मुलांना इथं हेअरला घेऊन बसते ना, मुलं खूप एन्जॉय करतात. त्यांना छान वाटतं की वाटतं अरे किती छान आहे, सगळीकडे आम्ही दिसतोय, आरसे दिसत आहेत. तर अशा पद्धतीने हे आहे शॅम्पू स्टेशन. पाण्याचं कनेक्शन पाईप ज्यांनी माझा केरेटिनचा ह्याचा व्हिडिओ बघितलाय त्यांना दिसलं असेल की तो पाईप मी इथं ठेवते. इथून मागं तो पाईप घेऊन मी बाथरूमच्या इथं नळाच्या इथं जोडते. गिझर आहे, सगळं कनेक्शन केलं आहे. ही आहे माझी कटिंगची चेअर आणि ही माझी जुनीवाली ट्रॉली आहे. ही मी इथं बाहेर ठेवली आहे की मला पटकन जर एखादी गोष्ट शॅम्पू करायचे, कंडिशनर करायचं, ठेवायचं असेल तर मी हे इथं ठेवते. फेशियल करताना ज्या धुतलेल्या गोष्टी आहेत ज्या मी पटकन वॉश करते तर आदर मी इथं ठेवते बेसिनमध्ये किंवा मग मी सुकल्यानंतर ह्याच्यावर ठेवते. आणि हे पण असे त्याचे 2-3 ड्रॉवर्स आहेत. आणि एक खूप सुंदर गोष्ट तुम्हाला खूप आवडेल की मी म्हणते ना मी जुगाड करते, तर तो जुगाड मी कसा करते. मला ना कप्पे नव्हते, म्हणजे सेक्शन्स नव्हते ठेवण्यासाठी. तर मी काय केलंय बघा, इथं माझं ऍक्च्युली ग्रिलिंग होतं, जे आपण 1 फूट 1.5 फूट जे असं ग्रिलिंग बाहेर सोडतो ना ते वालं ग्रिलिंग होतं. थोडस इथे घेते मी, आय थिंक मी दिसेल. तर जे इथं होतं ना ते माझं ग्रिलिंग होतं आणि मला थोडंसं एक आयडिया आली की आपण काहीतरी वेगळं करू शकतो. त्यामुळं जे कोणी क्लायंट येतं ना पहिल्यांदा गोष्ट जुगाड करण्यात तू एक्सपर्ट आहेस. तर मी जुगाड काय केला, जे ग्रिलिंग होतं म्हणजे आपण जे 1 फूट बाहेर ग्रिलिंग सोडतो, तर मी रणजितला एक रिक्वेस्ट केली की मला इथे कप्पे करायचे. तर सेम कप्पे मी माझ्या किचनच्या गॅलरीमध्ये पण करून घेतले आहेत. तर हे पत्र आहे मागे, ग्रिलिंग केलं, 3-3 फूट बाहेर सोडलं आणि रणजितला म्हटलं मला फक्त इथं असलेला सेक्शन करून दे. आपली गावाकडे आपण असतो किंवा जुन्या पद्धतीच्या मांडण्या कशा असतात मार्बलवाल्या, सेम तीच मेथड मी यूज केली आहे. खाली हा कप्पा आहे,
ही मांडणी आहे, अशा 3 मांडण्या मी केल्या आहेत. त्याच्यानंतर ही आपली भांडी ठेवायची किंवा चप्पलचं स्टँड तुम्ही म्हणू शकता, हे मी इथं थोडंसं युटिलाइज जागेचा वापर करण्यासाठी केलं. त्याच्यानंतर हा जो सेक्शन आहे तो मी डीमार्ट मधून घेतला, तुम्हाला दिसतोय का? हा जो सेक्शन आहे तो मी डीमार्ट मधून घेतलेला आहे. आणि हे जे ट्रॉलीज आहेत हे ब्लॅक तुम्हाला दिसतंय, तर माझी जी इथली खालची जी ट्रॉली आता तुम्ही बघितली जुनीवाली, तर त्याचे मी ड्रॉवर्स काढले आणि इथे प्रॉपर ठेवले. आणि इथं काय आहे तर मी ते तुम्हाला दाखवेन. पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी प्रत्येक गोष्ट दाखवणार आहे की मी कुठं काय ठेवलं आहे आणि कशासाठी ठेवलं आहे. तर आता सध्या ओव्हरऑल मी तुम्हाला ही गोष्ट दाखवते की मी ही अशी मांडणी तयार करून घेतली आहे. त्याच्यानंतर इथे मी एक ड्रायर ठेवण्यासाठी एक गोल नोझल आणलं होतं, ते मी वापरते. इथं कधी कधी मशीन लावते, एक्सटेन्शन माझं वायर लांब खेचते. आणि इथं माझा झाडू आणि 2 कचऱ्याच्या टोपल्या आहेत. आमच्या इथं सुका कचरा ओला कचरा वेगळा करावा लागतो, त्यामुळे केसांची टोपली ही इथे सेपरेट असती. आणि हा जो आहे त्याच्यामध्ये वॅक्स स्ट्रीप किंवा आपण जो झाडू मारतो तो वाला कचरा असं सेपरेट करावं लागतं. तर एकदा तुम्ही ओव्हरऑल बघून घ्या. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी माझ्या पार्लरचं सगळं ऑर्गनायझेशन करून ठेवलं आहे, सेटअप केलं आहे. आणि हे जे तुम्ही टीव्ही युनिट आहे ऍक्च्युली ह्याचा मी पार्ट 2 मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की हे माझ्यापर्यंत कसं आलं आणि ह्याच्या खालचे जे कप्पे आहेत त्याच्यामध्ये मी काय ठेवलं आहे. तर तुम्हाला माझा ओव्हरऑल पार्लरचा टूर कसा वाटला, मी माझी सेटिंग सगळी म्हणजे जे सामान आहे ते कसं लावलं आहे. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंटही करा की तुम्हाला माझं पार्लर कसं वाटलं. घरामध्ये आहे, छोटूसं आहे, जागेचा योग्य वापर करून, वस्तूंचा योग्य वापर करून मी खूप मेहनतीने माझं पार्लर उभं केलं आहे. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज मला नक्की सांगा. बाय.